तर वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडल्यानंतर बाजीराव विहीर इथं चिखल खेळ पार पडला। आता हा चिखल खेळ म्हणजे नेमकं काय, याचं महत्त्व काय आणि ही परंपरा नेमकी कशी असते, काय असते, जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडून। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं शेवटचं रिंगण जे बाजीराव विहीर या ठिकाणी होतं आणि वाखरीमध्ये होणारं हे रिंगण संपल्यानंतरच पुढे हा वैष्णवांचा मेळा पुढे पंढरपूरकडे कूच करतो। मात्र इथं आल्यानंतर एक प्रथा बघायला मिळते आपल्याला की इथं येणारा म्हणजे एरवी तुम्ही बघितलं असेल की वारीमध्ये चालणारा वारकरी हा पांढरा शुभ्र धोतर, पांढरी डोक्यावरती टोपी, पांढरा शर्ट, इथं आल्यावर मात्र कपडे बदलतात आणि कपड्याचा कलर बघताय तुम्ही की कसा होतोय। आणि ही प्रथा आहे म्हणजे इथं आल्यानंतर इथं जो चिखल खेळला जातो, खरं तर दरवर्षी थोडासा पाऊस इथे पडतो आणि त्यानंतर चिखल खेळणारी ही मंडळी पुढे निघते आणि काय नेमकं त्यामागं कारण आहे मला सांगा महाराज, काय नेमकं कारण आहे? रामकृष्ण हरी। प्रथमतः मी नारायण शास्त्री केंद्रे। आज विश्व माऊली ज्ञानोबा यांचा हा पालखी सोहळा आज बघताय की उद्या पंढरपूरमध्ये प्रस्थान होणार आहे आणि आज हे वाखरी म्हणजे शेवटचं रिंगण आहे। तुम्ही अतिशय गोड बोललात की वारकरी हा शुभ्र वर्णाचा असतो वारीमध्ये, पण आज चिखल का लावला जातो साहेब? या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर वारकऱ्याच्या कपड्याला चिखल लागतो, डाग लागतो, पण चरित्र स्वच्छ होतं हा ज्ञानोबा यांचा इतिहास आहे। म्हणून या शेवटच्या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर जसं विज्ञानामध्ये सायन्समध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, अणु, रेणू, सूक्ष्म कण असतात, रेणू अणुसारखे, तसे या संतातून या भूमीमधून माझ्या ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत श्रेष्ठ भगवान बाबा आदी करून साधू संतांचे चरणरज पादुकेतून जात आहेत आणि संत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संतांचे अणुकणू आमच्या अंगाला लागावे, वारकऱ्यांच्या अंगाला लागावे। म्हणून या ठिकाणी हे वारकरी आपण पाहताय की एकमेकाच्या अंगाला साधू संत ज्या भूमीतून गेले त्यांचे अणु, रेणू, कण लागावे, म्हणून त्या ठिकाणी आम्ही एकूण एकाच्या अंगाला चिखल लावून घेतोय। आणि ही परंपरा फक्त आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते, म्हणजे वाखरीचं हे शेवटचं रिंगण आहे आणि हे रिंगण झालं की वाखरीमध्ये विसावलेले हे सगळं वैष्णवजन हे पंढरपूरकडे कूच करतात। वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या खेळाला महत्त्व आहे, रिंगणाचं वेगळं महत्त्व आहे, उडीचं वेगळं महत्त्व आहे। तसंच आपण बघतोय की अशा प्रकारचा चिखल खेळत हा वैष्णवजन आता पंढरपूर विठ्ठलाला भेटण्यासाठी निघाला आहे। कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, वाखरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।